बोरीवली। यावेळी मुंबईतील बोरीवलीमध्ये फाल्गुनी पाठकऐवजी गीता रबारी गरबा सादर करतील, त्याची तयारी आधीच सुरू झाली आहे। बोरीवलीतील कोरा केंद्र मैदानावर बुधवारी नवरात्री उत्सव गरबा पंडालचे भूमिपूजन करण्यात आले। येथे माजी खासदार गोपाळ शेट्टी, स्थानिक आमदार संजय उपाध्याय आणि प्रमुख पाहुणे म्हणून संतोष सिंह यांनी देवीचा ध्वज फडकावला आणि भूमिपूजन विद्वान ब्राह्मणांनी पूर्ण विधिवत केले। यावेळी गोपाळ शेट्टी यांनी संतोष सिंह यांचे अभिनंदन केले आणि सांगितले की नवरात्रीच्या 9 दिवसांत 9 ठिकाणी निषेध केला जाईल। मे 11 रोजी बोरीवलीच्या अक्षर गावात संतोष सिंह यांनी बांधलेले लग्नाचे सभागृह महानगरपालिकेने बेकायदेशीर ठरवून तोडले, जे गोपाळ शेट्टी यांनी चुकीचे म्हटले होते। भूमिपूजनाच्या निमित्ताने गोपाळ शेट्टी म्हणाले की जर संतोष सिंह यांनी बेकायदेशीर पद्धतीने परवानगी घेऊन लग्नाचे सभागृह बांधले असेल तर त्यांना तुरुंगात पाठवा, परंतु त्यांनी ते सर्व कागदपत्रांसह अधिकृतपणे बांधले आहे, म्हणून ते ताबडतोब पुन्हा बांधण्याची परवानगी द्या आणि परवानगी दिल्यानंतर ते पाडणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करा। पालिका अधिकारी माजी खासदार किरीट सोमय्या यांचे नाव चुकीच्या पद्धतीने घेत आहेत। मी किरीट सोमय्या यांना असेही सांगू इच्छितो की जर संतोष सिंह यांनी बेकायदेशीर पद्धतीने परवानगी घेतली असेल तर त्यांना तुरुंगात टाका, जर ते बरोबर असतील तर त्यांना ते पुन्हा बांधू द्या। जर संतोष सिंह यांच्यावरील न्याय किंवा अन्यायाचा निर्णय नवरात्रीपूर्वी झाला नाही तर मी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कांदिवली DMC कार्यालयात धरणे बसेन आणि सलग 9 दिवस दररोज वेगवेगळ्या ठिकाणी धरणे बसेन। दुखी आहे, व्यथित आहे। माझे देशाचे पंतप्रधान 9 दिवस पाणी पियाल्याशिवाय सनातन धर्माचा रक्षा करण्यासाठी देशातल्या लोकांच्या सुख आणि समृद्धीसाठी ते प्रयत्नशील असतात आणि म्हणून मी सुद्धा त्याच लाईनवरती मुंबई शहरातल्या सर्व विषयावरती हात घालून सर्व विषयाला वाचा फोडून न्यायापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। आज बोरिवलीत एक खाजगी जमिनीवर मुंबई महानगरपालिकेने एकच ठिकाणी 46 लाख रुपये घेऊन परमिशन दिलेले असतानाही त्याचा मंडप तोडून कोट्यावधी रुपयाचं नुकसान करण्याचं काम केलं। त्याच बोरिवलीत महानगरपालिकेच्या प्लॉटमध्ये गेल्या अनेक वर्षापासून स्टे आहे, ते महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर हे वॅकेट करून घेत नाही, लोकांना खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देत नाही आणि म्हणून फार मोठा अन्याय झाला। आणि या अन्यायाच्या मागे किरीट सोमय्याचं नाव घेतात, बाकी लोकांचं नाव घेतात। मला असं म्हणायचं आहे का किरीट सोमय्या असो, गोपाळ शेट्टी असो, संजय उपाध्याय असो, आम्हाला ज्या काही गोष्टी लोकांकडनं येते ते पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो, त्याची शहानिशा करण्याचं काम महानगरपालिकेचा अधिकाऱ्यांचं आहे। कोणीही सांगतो म्हणून जाऊन तोडून टाकायचं आणि कोणीही सांगत असेल परमिशन देऊ नका तर नाही द्यायचं, हे नियमात बसत नाही आहे। आणि म्हणून 1 तारखेपर्यंत जर संतोषनी चुकीचाच कागद दाखवून महापालिकेकडनं परवानगी घेतला असेल तर संतोषवरती कारवाई केली पाहिजे पोलिसने आणि महानगरपालिकेने। जर संतोषचा परमिशनसाठीचा कायद्याप्रमाणे सर्व कागदपुरावा त्यांनी दिला असेल तर त्याला महानगरपालिकेच्या लोकांनी माफी मागून परत एकदा त्याला परवानगी द्यायला पाहिजे। हे माताजीचा आगमनपर्यंत जर होत नसेल तर मी पहिल्या दिवशी आंदोलन उपायुक्त संजय कुराडेजी यांच्या दालनासमोर जाऊन करीन आणि बाकी 8 दिवस मी कुठे कुठे करणार ते मी नंतर जाहीर करीन। हे आंदोलन मी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे, कारण माझं हे मानणं आहे का आपण देवी देवतांचा पूजा ह्यासाठी करतो लोकांवरती संकट येऊ नये। मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा मोठा संकट कुठला येणार? परवानगी घेऊन पैसे भरून जो एखादा माणूस काम करत असेल तर त्याला कोणी जर असा त्रास देत असेल, त्याचं नुकसान करत असेल तर कमीत कमी मी गप्प बसणार नाही, मी शांत बसणार नाही।